यशस्वी गुलाब भिसे इयत्ता तिसरी. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मलटण. माझ्या भाषणाचा विषय आहे माझ्या गावची जत्रा. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग, प्रमुख पाहुणे. एखादा सण अथवा ग्रामदेवतेचा उत्सव पंचक्रोशीतील लोकांनी एकत्र येऊन साजरा करण्याच्या पद्धतीला जत्रा असे म्हणतात. आम्हाला लहान मुलांसाठी जत्रा म्हणजे आनंदीच आनंद. जत्रा जवळ आली की दिवस मोजायचे, कधी येणार, किती तारखेला येणार. जत्रेत खूप मज्जाच असते. दरवर्षी आमच्या गावात हनुमान जयंती दिवशीच बेताल महाराजांची जत्रा भरते. उन्हाळ्यात कामधंदे उरकलेले असतात, शाळेला सुट्ट्या लागलेल्या असतात. जत्रा म्हणजे आमचा मोठा सण आहे. जत्रा जवळ आली की नवे कपडे, खेळण्यात पाळण्यात बसण्याची खूप मज्जा असते. मिठाईच्या दुकाने लागलेले असतात, त्या गरम पदार्थांचा खमंग वास, भजे, वडापाव, जिलेबी, भेळ, मज्जा असते खाण्याची. जत्रा संपली तरी तो खमंग वास काही नाकातून जातच नाही. जत्रे दिवशी गाव गर्दीने भरून गेलेले असते. बाहेर गावी गेलेले गावचे लोक, सर्व पाहुणे मंडळी, ओळखीचे मित्रमंडळी सारे आलेले असतात. लोक एकत्र यावेत, त्यांच्यात हिसगूस हवेत, लोक संपर्क वाढवणे, एकत्र नातेवाईक करणे, हाच त्या जत्रेतून मुख्य हेतू पार पाडला जातो. घरोघरी प्रसादाचे जेवण असते. सगळे एकत्र येऊन स्नेहभोजन करतात. यालाच तर जत्रा म्हणतात. जत्रे दिवशी बेताल महाराजांना कावडीने आणलेल्या पाण्याने अंघोळ घातली जाते. फटाक्यांची आबाषबाजी चालू असते. गाव मंदिर भव्य दिव्य असते. जय हिंद, जय भारत.